नमस्कार, मी धनश्री. शिवसत्ता टाइम्सच्या या आषाढ वारी नव्या सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की एक विठ्ठल तोची खरा, बाकी वाहू हीची पसारा. तर संत तुकोबा म्हणतात की मन करा रे प्रसन्न, सकल सिद्धीचे कारण. म्हणजे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त मन प्रसन्न ठेवा. त्याचबरोबर दुसऱ्या अभंगात तुकोबा म्हणतात की तुका मने सत्य सांगो, येवो तर रागे येतील ते. याचा अर्थ लोकांना राग आला तरी चालेल, आपण सत्याची साथ कधीही सोडायची नाही. शेवटी विजय हा सत्याचाच होतो. वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर आणि पंढरपूरची वारी हा आपला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. फार मोठा इतिहास या वारीला आहे. लाखो करोडो लोक शेकडो वर्षापासून एकत्र येत आहेत. सुरक्षेची कोणतीही साधने नाहीत, कोणी वाटाड्या नाही, तरीही लाखो लोकांची वारी शांततेत पार पडते. लाखो लोक जसे एकत्र जमतात तसे लाखो लोक शांततेत परत फिरतात. खरे म्हणजे हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे. तर अशा या वारीत शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलची टीम सहभागी होते. वारी दरम्यानच वारकऱ्यांकडूनच आपण आषाढी कार्तिकीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. संत नामदेव, संत तुकोबांचे भयमुक्तीचे आंदोलन पंढरपुरातच का उभे राहिले? वारकऱ्यांच्या या धार्मिक क्रांतीनंतरच शिवरायांची राजकीय क्रांती झाली. शिवरायांना लढाऊ मावळे देण्याचे काम वारकरी चळवळीने केले. संत तुकोबाराय शेतकऱ्यांच्या मुलांना सैनिक बनवणारे विद्यापीठ होते. वारकरीचा अर्थ अन्यायावर वार करणारा असा होतो. संत तुकोबारायांनीच वयाच्या 12व्या वर्षी शिवरायांना छत्रपती ही पदवी बहाल केली. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. हा तुकोबांचा अभंग काय दर्शवतो? तर विश्वाचे पालन करणारा हा छत्रपतीच आहे. छत्रपती हे पद राजे, महाराजे, सम्राट, बादशहा या सर्वांपेक्षा मोठे आहे. वारकऱ्यांची विठ्ठलाला प्रेरणास्थान मानून 12व्या शतकापासून सुरू असलेली ही लोक चळवळ आज 21व्या शतकातही दिवसेंदिवस वाढत आहे. त्या काळात देशभरातून संतांचे मेळे पंढरपूरला एकत्र जमून जनमानसाला भयमुक्त, अंधश्रद्धा मुक्त करण्यावर उहापोह करायचे. लोकांमध्ये जागृती निर्माण करायचे. त्यासाठीच कीर्तन, भजन आणि आरती ही सत्यशिलाची आयुधे तयार करून संतांनी लोकांच्या हाती दिली. सर्व शक्तिमान भगवान विठ्ठलाची भेट घेण्याकरिता, त्याची भक्ती करण्याकरिता कर्मकांड करण्याची गरज नाही, तर फक्त हाताने टाळी वाजून विठ्ठलाचे स्मरण करावे. तसेच टाळ मृदुंग वाजवून भजन करावे, हाती वीणा घेऊन कीर्तन करावे. यामुळे विठ्ठलाची भेट होते, हे संतांनी लोकांच्या मनावर रुजवले. अशा या लोक चळवळीचा आपण आढावा घेत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.